लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर केंद्राचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपनं नो रिस्क धोरण अवलंबलेलं आहे। भाजपकडून दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे। इतर राज्यातल्या 60 नेत्यांवर याची जबाबदारी सोपवली आणि 288 जागांची जबाबदारी दिली आहे। इतर राज्यातून येणारे नेते देखील मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत। मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातसह इतर राज्यातील नेत्यांना यासाठी पाचारण करण्यात येणार आहे। अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, भाजपनं अतिशय सूक्ष्म अर्थात मायक्रो प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळतंय। दीपक, आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीसोबत भाजप विविध धोरणं जे आहेत ते राबवत आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे ते भाजपने ऍक्टिव्ह केले। मात्र आता लोकसभेत फटका बसल्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपनं विशेष रणनीती आखलेली आहे। इतर राज्यातील 60 नेते जे आहेत ते राज्यभर म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघात हे 60 नेते जे आहेत ते प्रवास करतील आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल। नेमकी त्या ठिकाणी भाजपची स्थिती काय आहे, सरकारला पोषक वातावरण आहे का, याबाबतची माहिती घेतली जाणार। आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या टप्प्यात काही नेत्यांनी जो आहे तो राज्यभर प्रवास केला, त्यानंतर आता दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे आणि जे इतर मतदारसंघ आहेत उर्वरित त्याचा आढावा घेतला जाणार आहे। यामध्ये जर पाहिलं असेल तर कैलास विजयवर्गीय असतील, सुनील देवधर, प्रल्हाद पटेल आणि व्ही सतीश यांच्यासह काही प्रमुख नेते जे आहेत ते महाराष्ट्रात पुढचे 2 महिने जे आहेत ते कार्यरत राहतील आणि हे नेते जे आहेत ते राज्यभर प्रवास करतील आणि या दरम्यान एक अहवाल देखील तयार केला जाईल आणि हा अहवाल जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाकडे देण्यात येणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी केंद्रातील नेते जे आहेत ते राज्यात येणार आहेत। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।